नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 8वी विषय गणितचा हा व्हिडिओ मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण 17वे वर्तुळ जीवा व कंस या प्रकरणामधील एकरूप जीवा व एकरूप कंस या संबंधी आपण काही गुणधर्म अभ्यासणार आहोत आणि त्यावर आधारित सराव संच 17.2 मधील काही उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. या आकृतीमध्ये बिंदू सी केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे. रेख ए बी ही या वर्तुळाची एक जीवा आहे. या जीवा ए बी मुळे वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत. ज्या भागामध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू सी येतो याला या वर्तुळाचा इकडचा जो भाग आहे कंस ए वाय बी, ज्या भागामध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू आलेला आहे इकडच्या वर्तुळ कंसाला आपण विशाल वर्तुळ कंस म्हणणार आहोत. म्हणजे कंस ए वाय बी हा जो कंस आहे हा विशाल वर्तुळ कंस आहे आणि जीवा ए बी च्या या बाजूचा जो कंस आहे कंस ए एक्स बी हा या वर्तुळाचा लघु कंस आहे, लघु वर्तुळ कंस आहे. तर कंस ए एक्स बी हा लघु कंस आहे आणि कंस ए वाय बी हा विशाल कंस आहे. प्रत्येक जीवेशी संबंधित दोन कंस असतात. एक लघु कंस असतो आणि त्याच्याशी संगत असा एक विशाल कंस असतो. लघु कंस आणि त्याच्याशी संगत असलेला जो विशाल कंस असतो या दोन्ही कंसांमुळे संपूर्ण वर्तुळ तयार झालेलं असतं आणि संपूर्ण वर्तुळाचं माप हे 360 अंश असतं. यामध्ये लघु कंसाचं जर माप आपल्याला दिलं तर आपण संगत विशाल कंसाचं माप काढू शकतो. मग संगत लघु कंसाचं माप समजा जर 60 अंश असेल तर त्याच्याशी संगत असणारे विशाल कंसाचं माप हे 300 अंश असेल. 360 मधून जर हा कंस आपण वजा केला तर आपल्याला या विशाल कंसाचं माप इथे मिळतं. तर कंस ए एक्स बी हा लघु कंस आहे आणि कंस ए वाय बी हा विशाल कंस आहे. या आकृतीमध्ये आताच आपण पाहिलेलं आहे की बिंदू सी केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे. यामध्ये रेख ए बी ही जीवा आहे. कोन ए सी बी हा जो कोन दिसतोय हा केंद्रबिंदू सी जवळ झालेला कोन आहे म्हणून या कोनाला केंद्रीय कोन असं म्हणतात. त्यामुळे कोन ए सी बी हा केंद्रीय कोन आहे. केंद्रीय कोनाचं जे माप असतं तेच त्याच्या संगत असलेल्या कंसाचं माप असतं. म्हणजे कोन ए सी बी च्या समोर असलेला हा जो कंस ए एक्स बी आहे या कंसाचं माप आणि केंद्रीय कोन ए सी बी चं माप हे सारखं असतं. म्हणजेच हा जो कंस आहे ए एक्स बी या कंसाचं माप आणि कोन ए सी बी चं माप सारखं असणार आहे. तेच मी इथे लिहितोय की कोन ए सी बी बरोबर माप कंस ए एक्स बी. म्हणजे या कोनाचं माप जर 60 अंश असेल तर या कंसाचं माप देखील 60 अंश असणार आहे. आणि हा जो कंस ए वाय बी आहे हा विशाल कंस आहे आणि या कोनाच्या समोरचा जो कंस आहे ए एक्स बी हा लघु कंस आहे. केंद्रीय कोनाचा गुणधर्म असा असतो की केंद्रीय कोनाचं जे माप असतं तेच माप त्याच्या समोरच्या कंसाचं असतं. म्हणजेच कोन ए सी बी चं माप आणि कंस ए एक्स बी चं माप हे सारखं असणार आहे, समान असणार आहे. आणि या गुणधर्मालाच केंद्रीय कोनाचा गुणधर्म असं म्हणतात. केंद्रीय कोनाचं माप आणि त्याच्या समोरील कंसाचं माप हे समान असतं. यालाच आपण केंद्रीय कोनाचा गुणधर्म असं म्हणणार आहोत. आता आपण एकरूप कंस म्हणजे काय अभ्यासणार आहोत. इथे ओ केंद्र असलेल्या या वर्तुळामध्ये कोन ए ओ बी हा एक केंद्रीय कोन आहे कारण केंद्रबिंदू ओ पाशी हा कोन झालेला आहे. दुसरा कोन आहे सी ओ डी हा देखील केंद्रीय कोन आहे आणि या दोन्ही कोनांची मापे समान आहेत. म्हणजेच एकाच वर्तुळामध्ये जर दोन केंद्रीय कोन सारखे असतील, समान मापाचे असतील तर त्यांच्या समोरचे कंस देखील एकरूप असतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं जर एकाच वर्तुळाच्या दोन कंसांची मापे समान असतील तर ते दोन कंस एकरूप असतात. मग या आकृतीमध्ये आपण इथे असं सांगू शकतो की ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये कोन ए ओ बी बरोबर कोन सी ओ डी आहे म्हणून या दोन्ही कोनांना इथे सारख्या खुणा केलेल्या आहेत. कोन ए ओ बी चं माप आणि कोन सी ओ डी चं माप
सारखं आहे, हे दोन्ही केंद्रीय कोन आहेत, दोन्ही केंद्रीय कोनांची मापे समान आहेत. तर यांच्या समोरचे जे कंस आहेत म्हणजेच कोन AOB च्या समोरचा कंस आहे कंस AXB, जो मी इथे अशा पांढऱ्या रेषा मारून दाखवलेला आहे. म्हणजेच माप कंस AXB हा जो कंस आहे तो कोन AOB च्या समोरचा कंस आहे आणि कोन COD च्या समोरील कंस आहे CYD, जो मी निळ्या खडूने दर्शवलेला आहे. तर या दोन्ही कंसांचं माप समान असणार आहे, कंस CYD, कारण हे दोन्ही केंद्रीय कोन समान मापाचे आहेत. म्हणजेच यांच्या समोरचे हे दोन्ही कंस कंस AXB आणि कंस CYD या दोन्ही कंसांची मापे समान असणार आहेत. तेव्हा एकाच वर्तुळाच्या दोन कंसांची मापे समान आहेत, हे दोन्ही कंस एकाच वर्तुळामध्ये आहेत. म्हणजेच आपण म्हणू शकतो की कंस AXB एकरूप कंस CYD. म्हणजेच जेव्हा दोन कंसांची मापे समान असतात एकाच वर्तुळातील, तेव्हा ते दोन कंस एकरूप असतात. आता हा एकरूप कंस हा घटक जरा नीट समजण्यासाठी मी इथे एक उदाहरण घेऊन दाखवतोय. समजा हा कोन AOB हा जो केंद्रीय कोन आहे याचं माप समजा 50 अंश असेल आणि कोन COD या केंद्रीय कोनाचं माप देखील 50 अंश असेल. तर केंद्रीय कोनाचा गुणधर्म आपण मगाशीच अभ्यासलेला आहे की केंद्रीय कोनाचं जे माप असतं तेच त्याच्या समोर असणाऱ्या म्हणजे त्याच्याशी संगत असणाऱ्या कंसाचं असतं. म्हणजे या कंस AXB चं माप देखील 50 अंश असणार आहे. इथे देखील कोन COD चं माप 50 अंश आहे, म्हणजे याच्या समोरचा कंस CYD या कंसाचं माप देखील 50 अंशच असणार आहे. म्हणजे हा कंस देखील 50 अंश आहे आणि हा कंस देखील 50 अंश मापाचा आहे, कारण केंद्रीय कोन हे 50-50 अंश मापाचे आहेत प्रत्येकी. मग इथे या कंस AXB चं माप सुद्धा 50 आहे, कंस CYD चं माप देखील 50 अंश आहे. म्हणजेच हे दोन्ही कंस एकरूप आहेत हेच आपण इथे लिहिलंय. जेव्हा एकाच वर्तुळातील दोन कंसांची मापे समान असतात तेव्हा ते कंस एकरूप असतात. म्हणून कंस AXB आणि कंस CYD या दोन्ही कंसांचं माप समान आहे आणि हे दोन्ही कंस एकाच वर्तुळात आहेत म्हणून ते एकरूप आहेत, कारण दोघांची मापे समान आहेत. आता आपण अजून एक एकरूप कंसांचा संबंधी गुणधर्म पाहूया. एका वर्तुळाच्या एकरूप कंसाशी निगडीत असलेल्या जीवा एकरूप असतात. म्हणजेच काय, तर एका वर्तुळात जर दोन जीवा एकरूप असतील तर त्यांच्या संबंधित संगत लघु कंस व संगत विशाल कंस हे एकरूप असतात. हे आपण या आकृतीवरून समजावून घेऊया. इथे P केंद्रबिंदू असलेलं हे वर्तुळ आहे. या वर्तुळामध्ये जीवा XY आणि जीवा MN या एकरूप जीवा दिलेल्या आहेत. एकरूप जीवा आहेत म्हणजे या दोन्ही जीवांची लांबी समान आहे. म्हणजे XY ची लांबी आणि MN या जीवेची लांबी समान आहे म्हणून त्या जीवा एकरूप आहेत. मग आता या XY जीवेशी संबंधित जो कंस आहे तो कंस XBY आहे आणि जीवा MN शी संबंधित जो लघु कंस आहे तो कंस MAN आहे. म्हणजेच इथे मी या दोन्ही कंसांना रेखांकित करतो आहे. हा जो कंस MN जीवेशी संबंधित जो कंस आहे तो हा कंस आहे MAN कंस MAN आणि कंस XBY हा जीवा XY शी संबंधित आहे. जर या दोन्हीही जीवा एकरूप आहेत असं आपल्याला दिलेलं आहे म्हणजेच या दोघांची लांबी समान आहे. XY आणि MN या दोन्ही जीवा एकरूप आहेत म्हणजेच त्याच्याशी संगत असणारे जे कंस आहेत इथे हे लघु कंस आहेत. मग हे दोन्ही लघु कंस सुद्धा समान मापाचे असणार आहेत म्हणजेच एकरूप कंस असणार आहे. म्हणजेच इथे मी लिहू शकतो की कंस माप कंस XBY बरोबर माप कंस MAN. या दोन्हीही कंसांची मापे समान आहेत. म्हणजेच कंस XBY एकरूप कंस MAN आहे असं आपल्याला म्हणता येईल.
कारण जीवा एकरूप आहेत, एकाच वर्तुळातील जीवा एकरूप असतील तर त्याच्याशी संगत असणारे लघुकंस आणि विशाल कंस एकरूप असतात. इथे मी लघुकंस विचारात घेतलेले आहेत. मग हे दोन्ही जीवा एकरूप आहेत म्हणून हे कंस सुद्धा एकरूप आहेत, म्हणजे या कंसांची मापे सुद्धा समान आहेत. म्हणजे या गुणधर्मावरून तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा एकाच वर्तुळामध्ये दोन जीवा एकरूप असतात तेव्हा त्यांच्याशी संगत कंस एकरूप असतात. मग इथे दोन्ही लघुकंस एकरूप आहे. हेच उलटपण अर्थाने आपण म्हणू शकतो, जेव्हा एकाच वर्तुळामध्ये दोन लघुकंस एकरूप असतात तेव्हा त्यांच्याशी संगत जीवा सुद्धा एकरूप असतात. म्हणजे कंस हे दोन एकरूप असतील तर जीवा एकरूप असणार आहे, आणि जीवा एकरूप असतील तर त्यांच्याशी संगत लघुकंस सुद्धा एकरूप असणार आहे. तेव्हा या एकरूप कंस आणि जीवाशी संबंधित गुणधर्मावर आधारित 17.2 या सराव संचातील काही उदाहरणे आपण सोडूया. सराव संच 17.2 मधील प्रश्न पहिला आपण अभ्यासूया. उदाहरण असं दिलेलं आहे, केंद्र सी असलेल्या वर्तुळाचे रेख PQ व रेख RS हे व्यास काटकोनात छेदतात. म्हणजे इथे सी केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे, व्यास PQ आणि व्यास RS हे दोन्ही व्यास बिंदू सी जवळ इथे काटकोनात छेदतात अशी माहिती दिलेली आहे. तर आपल्याला कंस PS म्हणजे हा जो कंस आहे, कंस PS आणि कंस SQ हे एकरूप आहेत का ते आपल्याला विचारलंय. आणि दुसरा प्रश्न आहे की कंस PS शी एकरूप असलेल्या इतर कंसांची नावे लिहा. आता या उदाहरणामध्ये इथे कोन PCS हा काटकोन दिलेला आहे, म्हणजेच हा केंद्रीय कोनाचं माप दिलेलं आहे 90 अंश, म्हणजे याच्या समोरच्या कंसाचं माप देखील 90 अंश असणार आहे केंद्रीय कोनाच्या गुणधर्मानुसार. म्हणजेच कोन PCS बरोबर 90 अंश दिलेला आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की माप कंस PS बरोबर माप कोन PCS बरोबर 90 अंश. या ठिकाणी हा जो कोन PCS हा केंद्रीय कोन 90 अंश मापाचा दिलेला आहे, त्यामुळे इथे बिंदू सी जवळ झालेले हे उरलेले कोन देखील प्रत्येकी 90 अंश मापाचे आहे. म्हणजेच कोन PCR देखील काटकोन आहे, कोन RCQ देखील हा देखील काटकोन आहे, आणि कोन SCQ हा देखील काटकोन आहे. कारण इथे बिंदू सी जवळ हे दोन्ही व्यास काटकोनात छेदतात म्हणून सांगितलंय. मग हा कोन काटकोन आहे, म्हणजेच हा त्याच्या शेजारचा कोन याच्याशी रेषीय जोडीतील कोन आहे. हे दोघे देखील रेषीय जोडीतील कोन आहेत, हे देखील रेषीय जोडीतील कोन आहेत, किंवा हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत, हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. म्हणून या प्रत्येक कोनाचं माप इथे 90 अंश आहे. म्हणून या आकृतीमध्ये बिंदू सी केंद्र असलेल्या या वर्तुळामध्ये चारही केंद्रीय कोन हे 90 मापाचे आहेत, आणि त्यामुळे केंद्रीय कोनाच्या गुणधर्मानुसार सर्व केंद्रीय कोन 90 मापाचे असल्यामुळे यांच्या समोरचे जे कंस आहेत ते सुद्धा प्रत्येकी 90 अंश मापाचे असणार आहेत. त्यामुळे कंस PS आणि कंस SQ हे दोन्ही कोन इथे प्रत्येकी 90 अंश असणार आहेत. किंवा आपण अजून वेगळ्या पद्धतीने देखील इथे प्रत्येकी 90 कसं आहे ते सांगू शकतो. हा कोन काटकोन आहे म्हणून याच्या समोरचा कंस सुद्धा 90 अंश मापाचा असणार आहे, आणि PQ हा व्यास दिलेला आहे, आणि आपल्याला माहिती आहे की व्यासाशी संगत जो कंस असतो त्याचं माप 180 अंश असतं, कारण अर्धवर्तुळाचं माप हे 180 अंश असतं. मग कंस PSQ या कंसाचं माप 180 अंश आहे, त्यापैकी हा कंस दिलेला आहे 90, म्हणजे हा पण 90 असणार आहे. कारण कंस PS आणि कंस SQ या दोन कंसांची मिळून बेरीज म्हणजेच हा अर्धवर्तुळ कंस तयार होतो, आणि अर्धवर्तुळ कंसाचं माप 180 अंश असतं. त्यापैकी हा 90 दिलेला आहे, म्हणजे हा देखील 90 असणार आहे, कारण या दोघांनी मिळून अर्धवर्तुळ तयार झालेला आहे. याप्रमाणे देखील आपण इथे शोधू शकतो. इथे प्रत्येक कोन काटकोन झालेला आहे केंद्रीय कोन, म्हणून या चारही कंसांची माप सुद्धा 90 अंश असणार आहेत, आणि त्यामुळे कंस PS आणि कंस SQ देखील एकरूप असणार आहे. मग मी तेच इथे लिहितोय की कोन PCS हा जो कोन आहे हा 90 आहे, आणि हा देखील कोन 90 आहे. म्हणजेच कोन SCQ हा देखील 90 आहे. हे दोन्ही केंद्रीय कोन आहेत,
आणि हे दोन्ही केंद्रीय कोन प्रत्येकी 90 अंश मापाचे आहेत, म्हणून यांच्या समोरचे जे कंस आहेत म्हणजेच कंस PS एकरूप कंस SQ, आणि हेच आपल्याला पहिल्या प्रश्नात विचारलेलं होतं की कंस PS आणि SQ एकरूप आहेत का, तर हो ते एकरूप आहेत असं आपल्याला सांगता येईल. आणि दुसरा प्रश्न आपल्याला विचारला होता की कंस PS शी एकरूप असलेले इतर कंसांची मापे लिहा. मग कंस PS शी एकरूप असणारेच हे सर्व कंस आहेत, म्हणजेच कंस PS शी एकरूप असणारे कंस कोणकोणते आहेत, तर कंस SQ. इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण झालं. इथे दुसरा प्रश्न लिहितो मी. कंस PS शी एकरूप असणारे कंस आहेत कंस SQ, एकरूप कंस RQ किंवा QR, नाव उलट सुलट लिहू शकता, एकरूप कंस PR. तेव्हा हे चारही कंस एकरूप आहेत, कारण चारही केंद्रीय कोन 90 अंश मापाचे आहेत. सराव संच 17.2 मधील प्रश्न दुसरा सोडवूया. उदाहरण असं दिलेलं आहे. आकृतीत केंद्र O असलेल्या वर्तुळाचा रेख MN हा व्यास आहे. O केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे, MN हा व्यास दिलेला आहे. काही केंद्रीय कोनांची मापे दिलेली आहेत. जसं इथे कोन MOA चं माप 100 दिलेलं आहे, MOD चं माप 100 अंश दिलेलं आहे, कोन BON 35 अंश दिलेला आहे, कोन NOC देखील 35 अंश दिलेला आहे. अशी काही केंद्रीय कोनांची मापे दिलेली आहे आणि यावरून आपल्याला कोन AOB चं माप काढायचं आहे, तसंच कोन COD चं माप काढायचं आहे आणि कंस AB आणि कंस CD हे दोन्ही कंस आपल्याला एकरूप आहेत हे दाखवायचं आहे. तसंच जीवा AB आणि जीवा CD देखील एकरूप आहेत हे दाखवायचं आहे. आता सुरुवातीला आपण कोन AOB चं माप कसं काढतात ते पाहूया. इथे MN हा व्यास गणितात दिलेला आहे आणि व्यासाशी संबंधित जो कंस असतो त्याचं माप 180 अंश असतं, कारण व्यास हा अर्धवर्तुळ तयार करतो. त्यामुळे इथे कंस MAN हा जो कंस आहे हा अर्धवर्तुळ आहे आणि या कंसाचं माप 180 अंश असणार आहे. मग मी इथे तेच लिहितोय की माप कंस MAN बरोबर 180 अंश आहे, कारण हे अर्धवर्तुळ आहे. अर्धवर्तुळ कंस आहे, अर्धवर्तुळ कंसाचं माप हे 180 अंश असतं. मग त्यानुसार या MAN या कंसाचं माप 180 अंश आहे. पण या अर्धवर्तुळामध्ये इथे आपल्याला केंद्रीय कोन हे दोन दिलेले आहेत. म्हणजे केंद्रीय कोनाचं जे माप असतं तेच त्याच्या समोरच्या कंसाचं असतं. म्हणजेच MOA हा कोन 100 दिलेला आहे, म्हणजेच कंस MA देखील 100 अंश आहे. तसंच इथे कोन BON 35 अंश आहे, म्हणजेच याच्या समोरचा कंस BN जो आहे हा देखील 35 अंश असणार आहे. मग या दोन कोनांची मापं माहिती आहेत, त्यावरून आपण त्यांच्या समोरचे कंस आहेत त्यांची मापं इथे आपण ठरवली. मग तेच मी इथे लिहितोय की माप कोन MOA चं माप 100 आहे, म्हणजे या कंसाचं माप देखील 100 असणार आहे. म्हणजेच माप कंस MA बरोबर 100 अंश असणार आहे. केंद्रीय कोनाचा गुणधर्म इथे वापरलाय मी. तसंच माप कोन BON बरोबर माप कंस BON चं माप आणि या कंस BN चं माप सारखं असणार आहे, केंद्रीय कोनाचा गुणधर्म. त्यामुळे याचं माप 35 अंश असणार आहे. हे दोन कोन आपल्याला कळले, त्यावरून आता फक्त हा कोन आपल्याला काढायचा, म्हणजे या कंसाचं माप आपल्याला काढायचं. मग आता कंस MAN मध्ये मी कंसाच्या बेरजेचा गुणधर्म वापरतोय. कंस MA अधिक कंस AB अधिक कंस BN या तीन कंसांच्या मापांची बेरीज केली तर आपल्याला अर्धवर्तुळ कंस मिळणार आहे, म्हणजेच कंस MAN मिळणार आहे. मी तेच लिहितो इथे माप कंस MA अधिक माप कंस AB अधिक माप कंस BN बरोबर 180 अंश. कारण आताच आपण लिहिलंय या तीन कंसांची बेरीज म्हणजेच हा कंस MAN म्हणजेच अर्धवर्तुळ मिळणार आहे.
म्हणजेच कंसाच्या बेरजेचा गुणधर्म वापरलाय. 3 कंसांची बेरीज म्हणजेच अर्धवर्तुळ तयार होतं की ज्याचं माप 180 अंश आहे. मग आता इथे कंसांची माप जी माहिती झालेली त्यांची जागेवर मी त्यांची माप ठेवतो. कंस MA चं माप आहे 100 अंश. कंस AB आपल्याला काढायचा आहे, त्यामुळे माप कंस AB हे असंच लिहिलं मी, असंच ठेवलं. माप कंस BN याचं माप आत्ताच आपण वर काढलंय 35 अंश आहे, बरोबर 180 अंश आपल्याला मिळालं. मग आता हे जे समीकरण आहे हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे, म्हणजेच माप कंस AB ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग 100 आणि 35 यांची बेरीज झाली 135, ती तिकडे पाठवतोय मी, ते वजा होईल. म्हणजेच माप कंस AB बरोबर आपल्याला असं मिळेल 180 वजा 135, या दोघांची वजाबाकी होईल. आणि माप कंस AB बरोबर आपल्याला मिळेल 45 अंश. 180 मधून 135 गेले, 45 उरले. म्हणजेच कंस AB चं माप आपल्याला मिळालं 45 अंश आहे. मग या कंस AB चं माप 45 अंश आहे, म्हणजे याच्या समोरच्या केंद्रीय कोनाचं माप देखील 45 असणार आहे. म्हणजेच कोन AOB चं माप, म्हणून आपण इथे लिहू शकतो की कोन AOB बरोबरच असणार आहे माप कंस AB. कारण केंद्रीय कोनाचा गुणधर्म आहे, केंद्रीय कोनाचं माप आणि त्याच्या समोरच्या कंसाचं माप सारखं असतं. म्हणजेच इथे कंसाचं माप कळलेलं आहे, म्हणजेच केंद्रीय कोनाचं माप याचं माप 45 अंश असणार आहे. असंच आपण इथे कोन COD चं माप देखील आपण काढू शकतो, ते देखील 45च येणार आहे. कारण आता सारखंच इथे पण हा केंद्रीय कोन 100 अंश आहे, हा केंद्रीय कोन 35 आहे आणि हा MN व्यास असल्यामुळे कंस MDN हा अर्धवर्तुळ आहे आणि अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असतं. त्याचप्रमाणे इथे या कोनाचं माप देखील आपल्याला, आता कोन COD चं माप मगाशीच्या पद्धतीने देखील आपल्याला काढता येईलच. आता मी इथे कोन MOD अधिक कोन COD आणि अधिक कोन NOC या 3 कोनांच्या मापांची बेरीज घेतोय, की जी 180 अंश असणार आहे. कारण या तिन्ही कोनांमुळे इथे अर्धवर्तुळ कंस तयार झाले आणि अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असतं. याप्रमाणे इथे मी कोनांची माप दिलेली आहेत ती ठेवतोय. याचं माप 100 अंश दिलेलं आहे, MOD चं माप. कोन COD आपल्याला काढायचं आहे, अधिक कोन NOC आपल्याला दिलेला आहे 35 अंश, बरोबर 180 अंश. म्हणून कोन COD बरोबर 100 आणि 35 यांची बेरीज झाली 135, ती मी उजवीकडे नेतोय, ते वजा होतील 135. मग 180 तून 135 गेले, 45 उरले. याप्रमाणे कोन COD चं माप देखील 45 अंश आलेलं आहे. इथे मी कोनांची बेरीज 180 घेतली आणि पहिलं उदाहरण सोडवताना कोन AOB चं माप काढताना मी इथे कंसांची बेरीज केलेली आहे. तर दोन्ही पद्धतीने सोडवलं तरी उत्तर त्याच पद्धतीने येणार आहे, तसंच येणार आहे. तर कोन AOB चं माप आणि कोन COD चं माप दोघांचे माप इथे 45 अंश आलेलं आहे. म्हणजेच कंस CD चं माप देखील आता 45 अंश असणार आहे, कारण हा केंद्रीय कोन 45 आहे, म्हणजे याच्या समोरचा कंस देखील 45 आहे. म्हणजेच मी इथे लिहितोय माप कंस CD बरोबर माप कोन COD बरोबर 45 अंश. केंद्रीय कोनाचा गुणधर्म वापरला, कोन COD चं माप 45 आहे, म्हणजेच या कंस CD चं माप देखील 45 अंश असणार आहे. आता प्रश्न दुसरा आणि तिसरा पाहूया. कंस AB आणि कंस CD आपल्याला एकरूप दाखवायचे. आपण विधान 1 मध्येच म्हणजेच पहिल्या प्रश्नामध्येच आपण कोन AOB आणि कोन COD या दोन्ही कोनांची मापं काढलेली आहेत. या दोघांची मापं प्रत्येकी 45 अंश आलेली आहेत. मग हे केंद्रीय कोन आहेत आणि केंद्रीय कोनाचं जे माप असतं तेच त्याच्या समोरच्या कंसाचं असतं. म्हणजे कंस AB आणि कंस CD या दोघांची मापे पण 45 अंश होती. कारण केंद्रीय कोन 45 आहेत, म्हणजे त्यांच्या संगत कंसांची मापे देखील 45 अंश होती. म्हणजेच इथे कंस AB आणि कंस CD हे दोन्ही कंस एकरूप आहेत. कारण एकाच वर्तुळामध्ये जेव्हा दोन कंसांची मापे समान असतात तेव्हा ते कंस एकरूप असतात, अशी आपण एकरूप कंसाची व्याख्या अभ्यासलेली आहे. म्हणून कंस AB आणि कंस CD हे एकरूप आहेत, हे इथे आपण दाखवलेलं आहे. कारण या कंसांची मापे समान आहेत. एकाच वर्तुळात जेव्हा दोन कंसांची मापे समान असतात तेव्हा ते कंस एकरूप असतात. त्यानुसार आपण इथे हे दोन्ही कंस एकरूप आहेत हे दाखवलेलं आहे.
तसंच आता आपल्याला दाखवायचं की जीवा एबी आणि जीवा सीडी एकरूप आहे. इथे कंस एबी आणि कंस सीडी एकरूप आहे, आताच आपण इथे प्रश्न 2 मध्ये दाखवलेला आहे. मग जेव्हा कंसांची मापे समान असतात तेव्हा त्यांच्याशी संगत जीवा देखील एकरूप असतात. हा जीवा आणि कंस यांचा संबंध असणारा गुणधर्म आपण अभ्यासलेला आहे. जेव्हा एकाच वर्तुळातले 2 कंस एकरूप असतात तेव्हा त्यांच्याशी संगत जीवा देखील एकरूप असतात. म्हणून हे कंस एबी आणि कंस सीडी एकरूप आहे हे आपल्याला कळलेलं आहे, कारण या प्रत्येकाचा माप 45 अंश आहे. म्हणजे जीवा एबी आणि जीवा सीडी सुद्धा एकरूप आहे. कारण कंस एकरूप असतात तेव्हा त्यांच्याशी संगत जीवा देखील एकरूप असतात. आणि हेच आपल्याला इथे दाखवायचं होतं, ते आपण इथे दाखवलेलं की दोन्ही जीवा एकरूप आहे.